14 गावाची समस्या 15 दिवसात सुटणार. आरोग्य व पाणी प्रश्न आमदार राजेश मोरे सोडवणार. सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना दिले आश्वासन. विनोद पाटलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे व कर्मनगरीकरांचे केले तोंड भरून कौतुक. नवी मुंबई महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या 14 गावातील पिंपरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कर्मनगरीत शिवसेना शाखा प्रमुख तथा माजी उपसरपंच विनोद मोतीराम पाटील यांच्या वतीने खास महिलांच्या सौभाग्याचा सन्मान करण्याकरिता हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून कल्याण ग्रामीणचे सन्माननीय आमदार राजेश गोवर्धन मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सन्माननीय आमदाराचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाची फीत सन्माननीय आमदार राजेश मोरे यांच्या शुभ हस्ते वाढवण्यात आली. तदनंतर 5 सौभाग्यवती महिलांनी आमदाराचे औक्षण करून गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, कल्याण ग्रामीणच्या विकासाचे युगपुरुष व्हा असा आशीर्वाद दिल्यानंतर गुलाबांच्या फुलांची पुष्पवृष्टीही करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीत मातब्बर प्रतिस्पर्धकांना पायाचित्त करून पराभवाची धूळ चालण्याकरिता कर्मनगरीतील साईबाबांनी आशीर्वाद दिल्यामुळे आमदार राजेश मोरे यांनी श्री साईबाबाचे मनोभावे दर्शन घेतले. हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज, श्री सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन आमदार राजेश मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमास उपस्थित आमदार राजेश मोरे, तालुका प्रमुख महेश भाई पाटील, उपतालुका प्रमुख गणेश जेपाल, माजी उपसभापती भरत काळू भोईर, सुखदेव पाटील, जयश्री पाटील, शंकर दैफळे हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात सुमधुर गीतावर नृत्यांगनाने अप्रतिम नृत्य करून तरुणांना भुरळ पाडली. बच्चे कंपनीने तर नृत्यांगनाचा अफलातून नृत्य पाहून व्यासपीठासमोरच नृत्य करून आपला आनंद द्विगुणित केला. तर महिलांनी विविध स्पर्धेत सक्रिय सहभाग घेत आपल्या चाणक्य बुद्धीने विविध भेट वस्तूवर आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरून कब्जा केला. सर्वप्रथम येणाऱ्या 7 विजेता महिलांना प्रसिद्ध येवला येथील 7 पैठणीचे वाटप आयोजक विनोद मोतीराम पाटील, सौभाग्यवती सुषमाताई विनोद पाटील, PSI प्रतिभाताई देशमुख साळुंखे इत्यादी महिला व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे, आयोजक विनोद मोतीराम पाटील व सौभाग्यवती सुषमाताई विनोद पाटील यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. आपल्या समवेत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी गोवर्धन मोरे साहेब आहेत. मोरे सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. याच अगोदर आपण विजय झाला होता आणि विजय झाल्यानंतर आपण साईचरणी नतमस्तक झाला होता आणि स्थानिक लोकांना आश्वासन दिलं होतं. परंतु आज शहराला लाजवेल असा विकास या गावाचा होईल, परंतु शहराला लाजवेल असा या ठिकाणी हळदी कुंकवाचा प्रोग्राम झालाय. काय सांगाल? आपले कर्मनगरीचे शाखा प्रमुख विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या कर्मनगरीत होत आहे आणि मी विनोदचं मनापासून आभार मानेन की तो या कर्मनगरीतल्या सर्व महिला भगिनी असे इतर नागरिक असे त्यांना एकत्र आणण्याचं काम, एक व्यासपीठ देण्याचं काम हा विनोदजी आमचा कार्यकर्ता करत असतो. आज तुम्ही बघत असाल इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जमलेली आहे. त्यांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, त्यांच्या पैठणीचा कार्यक्रम असे कार्यक्रम ठेवले. तर एकत्र आल्यानंतर एक कुटुंब आपलं जसं घरात जसं नांदतो तसं आपण नांदत असतात आणि म्हणून मी आज विनोदला या कर्मनगरीच्या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर, गेल्या वेळेस शब्द दिला होता महिलांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे, हंड्यामध्ये पाणी असेल असा शब्द दिला होता, परंतु आता 1 महिना होऊन गेलं. ठीक आहे, आज आमदार झाला तुम्ही. काल मला वाटतं 29 तारखेला ठाणे नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीत तुम्ही मोठे प्रश्न विचारले, विधानसभेमध्ये प्रश्न विचारला, परंतु पाणी आणि रस्त्याची समस्या कधी सुटणार आहे? तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी ज्या दिवसापासून निवडून आलो आतापर्यंत 2 महिने झालेले निवडून येऊन आपण की पहिला जो विषय घेतला ते कल्याण ग्रामीण भागाचा जो पाण्याचा प्रश्न विधानसभेतही घेतला. आपण कालही DPCची बैठक झाली, त्याच्यातही आपण हा पाण्याचा विषय घेतला. या 14 गावांचा विषय घेतलेला आहे. त्याच्या आधी आपण नवी मुंबईच्या आयुक्तांची बैठक घेतली, आपले पाणी खात्याचे हेड जे वेलारासू साहेब आहेत त्यांची भेट घेतली. आपल्याला या थोड्या दिवसातच टॅपिंगला मंजुरी मिळेल
पाण्याच्या लाईनीचं काम झालेलं आहे, टॅपिंगची परवानगी मिळाली, पाण्याचा कोटा आपल्याला वाढीव मिळाला, तर आपल्याला ह्या महिनेभरातच हा इकडचा कर्मनगरी आणि पिंपरीचा प्रश्न सुटणार आहे. त्याच्यात कुठलीही शंका नाही. आमची अहोरात्र मेहनत करणारे कार्यकर्ते आहोत, एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. इकडचा पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. मी शब्द दिलेला आहे आणि तो शब्द सोडणार. सन्माननीय आयुक्त शिंदे साहेबांना तुम्ही भेट गेली, निवेदन दिलात, परंतु ग्रामपंचायत विभाग, नगर विकास विभागाला दप्तर देत नाही तोपर्यंत तुमचे 14 गावं महापालिकेत समावेश होऊ शकत नाही. पण हे प्रक्रिया आणखी का खंड पावलेला आहे, का संत गतीने चालते? काय काल डीपीसीच्या इथे ह्या 14 गावांच्या संदर्भात चर्चा झाली. तिथेही नवी मुंबई महापालिकेचे कैलासजी शिंदे साहेब उपस्थित होते आणि या 2 दिवसातच इकडचं वाडा ऑफिस चालू करणार आहेत, आरोग्य केंद्र चालू करणार आहेत, पिंपरीलाही केंद्र बनवणार आहेत, पाण्याचा जो नियोजन आहे तोही एकत्र करणार आहेत. असं सर्व नियोजन या 10 ते 15 दिवसात करणार आहेत. त्याच्यामुळे कुठेही शंका नाही. मी एकच सांगतो की शिवसेना शाखा कर्मनगरी याच्या वतीने मी शाखा प्रमुख आहे, उपसरपंच होतो. राजेश मोरे साहेब पण हळदीकुंकाला आले. चांगला कसा कार्यक्रम झाला. सर्व महिलांनी एकत्र येऊन जे कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या राजेश मोरे साहेब आले त्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सूचना दिली की जे बाकीचे काय कामं असतील ते सर्व जनतेसमोर आम्ही आपल्या महिलांसोबत ठेवलं की जे आहे ते काम तुम्हाला करून देणार आहे. आमचा एकच ध्येय असतो कर्मनगरमध्ये कशी एकत्र महिला येतील, कसं एकच वर्ष त्यांना भेटतो चांगला कार्यक्रम करायला. आवर्जून सर्व आल्या महिला आणि कार्यक्रमाचा स्वाद घेतला. त्याबद्दल कर्मनगरीतील रहिवाशांना धन्यवाद देतो. आणि साहेब, स्थानिक आमदार राजेश मोरे आपल्यावरती भेट खुश आहेत. त्यांनी असं सांगितलं की आम्ही ह्या ठिकाणी जे पाण्याची समस्या आहे, जी रस्त्याची समस्या आहे, ती तात्काळ सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता शेवटच्या क्षणापर्यंत ते काम आलेलं आहे. त्यावरती काय सांगाल? आता साहेब आमदार साहेब तर आता करतीलच, ते काम मागे पुढे आता पाहणार नाहीये. ते सर्व आता करूनच दाखवणार आहेत आणि सर्व रस्ते पाणी काय थांबणार नाही, ते सर्व करूनच ठेवणार आहेत. पुढच्या वेळेला जेव्हा हळदीकुंकू असेल तेव्हा नक्कीच रोड असेल, नक्कीच नाल्याचं पाणी असेल, आम्ही आशा करतो आणि ते होणारच. प्रथम मी इथे आलेल्या सर्व महिलांचे माझ्या मनापासून अभिनंदन करते आणि राजेश मोरे साहेबांचं सांगाल तर ते इथे येऊन उपस्थिती दाखवली, त्यांचे पण मी अभिनंदन मनापासून करते. कारण ते आता या कर्मनगरीत पाणी देणारच आणि रस्त्याची व्यवस्था करणारच. राजेश गोवर्धनजी मोरे यांनी आता सांगितलं की 14 गावातला जो गंभीर प्रश्न आहे तो खंबीरपणे मांडून या पुढच्या आठवड्यापर्यंत किंवा ह्या 15 दिवसामध्ये ही 14 गावं महापालिकेत समाविष्ट होतील. आरोग्याचा, शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडण्यात येईल आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील हे त्यांच्या पाठीशी आहेत. आणि त्यांनी आता सांगितलं की जे काय पाण्याची समस्या आहे, जी रस्त्याची समस्या आहे, ती तात्काळ सोडण्याचा प्रयत्न ठाणे नियोजन समिती म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी आश्वासन दिलं आहे की ह्या 14 गावाचा किंवा ह्या जे काही 27 गावाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडला जाईल, असं स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी स्पष्ट शब्दात आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला आश्वासन दिलेलं आहे. कॅमेरामॅन सिन्हासोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, 14 गाव कर्मनगरी.